नमस्कार. 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो ही अध्ययन क्षमता प्राप्त असणे आवश्यक आहे. शिवाय शाब्दिक उदाहरणे सोडवण्यासाठी वाचनाचा अपेक्षित अध्ययन स्तर गाठणे देखील आवश्यक आहे. कारण वाचन क्षमता विकसित नसेल तर विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणे सोडवताना अडचण निर्माण होऊ शकते. त्यासाठी आपल्याला शाब्दिक उदाहरणे सोडवण्याआधी वाचन कौशल्यावर भर द्यावा लागणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की गणित शिकण्याच्या विविध पद्धती आहेत, ज्यात गणिताची भाषा याचा परिचय आपण आधीच आपल्या विद्यार्थ्यांना करून दिलेला आहे. त्याच्याच मदतीने आपण विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांकडे घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या वर्गात कशा प्रकारे कृती करायची आहे हे समजून घेण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण बेरीज कशी करायची हे शिकलो आहोत ना? हां, मला सांगा 3 आणि 2 किती होतात? 5. आणि 3 आणि 3 किती होतात? 6. खूप छान. म्हणजे आपल्याला अंकांची बेरीज करता येते. पण ज्या वेळेला बेरीजचं उदाहरण असं शब्दांच्या पद्धतीने दिलेलं असेल तेव्हा कसं करायचं ते आज आपल्याला शिकायचं आहे. त्याआधी मी प्रश्न वाचतो. समीक्षाकडे 4 पट्ट्या आहेत. नियतीने तिला अजून 2 पट्ट्या दिल्या, तर समीक्षाकडे आता एकूण किती पट्ट्या झाल्या? आता हे उदाहरण सोडवण्यासाठी मी समीक्षाला आणि नियतीला बोलवतो. समीक्षा इकडे, नियती तू पण इकडे. हा, समीक्षा तुझ्याकडे किती पट्ट्या आहेत दाखव मला. 1 2 3 4. 4. तुझ्याकडे किती नियती? 2. हा, आता या 2 पट्ट्या हिला दे तू समीक्षाला. हा, समीक्षा आता तुझ्याकडे एकूण किती पट्ट्या झाल्या मोजून दाखव. 1 2 3 4 5 6. किती पट्ट्या झाल्या मग? 6. तुझ्याकडच्या 4 आणि तिच्याकडच्या 2 अशा एकत्र आल्या तेव्हा किती पट्ट्या तयार झाल्या? 6. हा, समीक्षाने आपल्याला पट्ट्या मोजून दाखवल्या. आता हेच उदाहरण जेव्हा आपल्याला वहीवर किंवा फळ्यावर पाटीवर सोडवायचं असेल तर ते कसं सोडवणार? समीक्षाकडे किती पट्ट्या आहेत? 4. 1 2 3 4. आणि नियतीकडे किती पट्ट्या आहेत? 2. 1 2. आता एकूण किती पट्ट्या झाल्या मोजूया. 1 2 3 4 5 6. अशा प्रकारे आपण हे बेरजेचं जे शाब्दिक उदाहरण आहे ते या पद्धतीने सोडवू शकतो. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की उदाहरण सोडवण्यापूर्वी विद्यार्थ्याला दिलेला प्रश्न नेमका काय आहे हे आधी समजायला हवे. या उदाहरणात आपल्याला कोणती क्रिया करायची आहे, बेरीज की वजाबाकी, हे देखील विद्यार्थ्याला ठरवता आले पाहिजे. त्यासाठी आपण विद्यार्थ्याला सांगू शकतो की ज्या वेळेला प्रश्नात एकूण किंवा मिळवले किंवा एकत्र केले असे शब्द आले तर आपल्याला त्या ठिकाणी बेरीज करायची आहे. विद्यार्थ्यांना उदाहरणे सोडवण्याची गोडी वाटावी यासाठी सुरुवातीला आपल्याला विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी निगडीत विविध बाबींचा समावेश करून उदाहरणे तयार करावी लागतील. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेतल्यास विद्यार्थी लवकर शिकतात. हे लक्षात घेऊन आपल्याला अधिकाधिक विद्यार्थ्यांना या कृतींचा नियमित सराव द्यावा लागेल. नुकतंच पाहिलेल्या व्हिडिओप्रमाणे आपण आपल्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांचा गटागटात नंतर स्वतंत्रपणे अधिकाधिक सराव करून घेतला तर विद्यार्थी निश्चितच दैनंदिन वापरामध्ये 0 ते 9 संख्यांवर आधारित बेरजेची उदाहरणे देखील सहज सोडवू शकतील अशी मला खात्री आहे. चला, निपुण विद्यार्थी घडवण्याच्या आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.